थँक्यू नयन सरांचा आपण आवाज ऐकला. जाऊया मॅचच्या दिशेने. एकीकडे असेल आई किंवा 11 आणि दुसरीकडे असेल टीम आदित्य 11 संघ. काटेकी टक्कर रोमहर्षक मुकाबला आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय या दोन संघांमध्ये. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू पूर्ण करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेस विकेटचं होईल पतन, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय आपल्याला. पहिला लागतोय पप्पू यांच्या स्वरूपात आणि अंतू यांच्या चेहऱ्यावर स्मित असे आपल्याला पाहायला मिळते त्यांची विकेट गेल्यानंतर. आई क्युरेचा चेंडू आदाला धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या आहेत. शिल्लक षटक क्रमांक 2 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज सत्यम. यावेळेस पुन्हा एकदा डावी यष्टी सोडून जातोय चेंडू आणि पंचांच्या आत समांतर धावा मिळते. अवांतर एक्स्ट्राची धाव खर्च केली गेली मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान महाराजगावचे उद्योजक महेंद्रजी जगताप साहेबांचा देखील इथं उपस्थिती लाभले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या वतीने. यावेळेस पुन्हा एकदा फायनल खेळण्याचा प्रयत्न करतायत बॅटर ब्रदर. करतात तरी काय, आणि एक धाव मिळेल आणि षटक क्रमांक 2 चा देखील खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 7 ची सरासरी राखली आतापर्यंत. आमच्या सोबत देखील टीम सोडली गेली. tenniscricket.in च्या माध्यमातून प्रथमेश देखील जोडले गेले. कॅमेऱ्यांच्या मॅन, भूमिकेच्या मॅन हर्षल आपल्याला असतील. मेगा फायनलचा दिवस आज पाहतो आपण आणि शेवटचा सामना पहिल्या फेरीतील. आता गोलंदाजी ट्रॅक वरती मनीष येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती मनीषने, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांच्यावरती उपट्या आणि झोड्या पडल्या होत्या. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू, कडक चेंडू पाहायला मिळतो मनीषच्या माध्यमातून. वेगाने टाकला होता आणि डॉट केलं पुन्हा एकदा ब्रदर यांना पाहायला मिळतोय. एक चांगला खेळाडू आहे मनीष. थर्डमॅन रिझनला आपल्याला क्षेत्ररक्षक राज पाहायला मिळतात. त्यांचा आवाज इथपर्यंत देखील पोहोचतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू चाललाय थर्डमॅन रिझन कडे आणि क्षेत्ररक्षक येतील राज चेंडू उचलण्यासाठी आणि एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धाव मिळते या चेंडूवरती. बनेलीकर चषकामध्ये जबरदस्त प्रहार केले होते त्यांनी. 12 चेंडू मध्ये तब्बल 70 धावा बनवल्या होत्या राजने. पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी करतो. या षटकामध्ये धावा येत नाहीत. पुन्हा एकदा स्ट्रायकीला बॅटर रोहन. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वारंवार चेंडू थर्डमॅन रिझनला जात आहे. जणू काय पाठलाग करतो राजचा चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सातत्याने मनीषच्या माध्यमातून. धावांना ब्रेक लावण्याचं काम जरूर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन संघाच्या माध्यमातून हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मनीष सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस केचून मारलाय आणि चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होतं सीमारेषा जवळ आणि तत्पूर्वी फेकतील. एकदा मिळेल. सिंगल डबलला प्राधान्य देतात, मोठे फटके येत नाहीत. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. यावेळेस कडक फटका पाहायला म्हणजे इंटू द स्लॉट, आउट ऑफ डिप्लॉट. चेंडू सीमारेषा बाहेर.
षटकार पाहायला मिळतोय. बॅट्समन रोहनच्या बॅटमधनं संजीवनीचं काम करून हा षटकार बऱ्याच वेळानंतर आलाय. रोहनच्या बॅटमधनं थोडासा वेल घेतला, सेट झाला, त्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळतो टीव्ही स्क्रीन वरती. 23 धावा धावफलकावरती 23. यावेळेस अजून एक पुन्हा एकदा त्याच दिशेने सलगचा हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक 3 चा देखील खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते फलकावरती आई एकविरा 11 या संघाची 29 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. आता पुन्हा एकदा बाला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती, ज्या बालाने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती बालाने, तोच बाला येतोय चौथ्या षटकामध्ये. स्वतःच देखील दुसरं षटक असेल आणि संघाचं चौथं षटक घेऊन असताना गोलंदाजी ट्रॅक वरती बाला. एकोणतीस धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर नक्कीच असेल. यावेळेस आता धावबाची संधी असेल आणि फलंदाज होईल बाद. धावबाच्या स्वरूपात विकेटचं होतंय पतन. ब्रदर बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली बॅटिंग करतात या मॅच मध्ये रोहन. ब्रदरने 7 चेंडू केलेत, फक्त आणि फक्त 3 धावा बनवल्यात. आता न्यू बॅटर गोविंद येतात बॅटिंग करण्यासाठी. चला थोडस फास्ट खेळायचं. यावेळेस पुन्हा एकदा बाळाने हात ब्रेकर चेंडू हाताळले आणि एक धाव तर कंप्लीट केलं. दुसरीसाठी जातील आणि 2 धावा देखील कंप्लीट. व्हाईट प्लस 2 धावा, टोटल 3 धावा मिळतील आणि 1-4 चा देखील इशारा आलाय मैदानाच्या आतमध्ये. पंच अभिषेक सरांच्या माध्यमातून 3 धावाच्या मधून धावसंख्या पुढे सरकेल. 32 धावा धावसंख्येवरती. पुन्हा एकदा बाला स्ट्रायकिंगला बॅटर रोहन. यावेळेस डिस्ट्रोक करतात क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. दरम्यान रिझर्व फायनली रिझन कडे येत आहेत राज आणि मिळतील तोपर्यंत एक धाव. बॅकअप साठी केलावडी तर राजच्या माध्यमातून चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न थेट यस्टन वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. यष्टी रक्षक नरेंद्र यांच्या हातामध्ये आणि जाऊन विसावला. डॉट चेंडूची समाप्ती. 33 धावा धावफलकावरती. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामध्ये. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थितरित्या चेंडू बॅट वरती येत नाही. मनीष येतात चेंडू उचलण्यासाठी. एकदा आता कंप्लीट दुसरीचा प्रयत्न असेल आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये 2 धावा देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द अल्सो विकेट. गोविंद आणि रोहनच्या माध्यमातून 35 धावा धावफलकावरती. चला गाडी बाहेर काढायची प्लीज. ऍक्टिव्ह आपली गाडी बाहेर काढा. गाडी बाहेर काढायची प्लीज. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय समोरच्या दिशेने. अंतू येतात चेंडू उचलण्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय अंतूच्या माध्यमातून आणि एक धाव तर कंप्लीट दुसरीसाठी जातील. आता डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होणार नाहीये आणि मिळतील 2 धावा. चतुर यांच्या चपळाई पाहायला मिळाली या चेंडूवरती. जिथे एक धाव तिथे 2 धावा मिळाली.
ए भाई गाडी निकाले ना. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न फसला. षटक क्रमांक 4 देखील वेल संपल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा फलकावरती या षटकामध्ये गोलंदाजी झाला नाही. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केले. चांगली गोलंदाजी राहिली. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येतो ते देखील पाहणं गरजेचं असेल. मध्ये सुरत कामगिरी केली गोलंदाज छोटे यांनी 6 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा डिफेंड केल्या. चांगली गोलंदाजी राहिली छोट्याच्या माध्यमातून. रोहनने देखील सुरत षटकार लगावला होता परंतु नंतर ते बाद झाले. आणि पावसाळा होती सुरुवात मैदानाच्या आतमध्ये रोमांचक मुकाबला. काटे की टक्कर. सचिन येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. स्टँडर्डला बॅट्समन सेट बॅटर आपल्याला पाहायला मिळतो रोहन. थोडेसे स्किट पाहायला मिळतात आपल्याला. थोडस सांभाळून केला प्लीज. हेच तर असतं रबर बॉल क्रिकेट स्पर्धामध्ये. तुम्हाला सर्व काही मजा वडपच्या ग्राउंड वरती पाहायला मिळेल. कुठं जायची गरज नाही. वेटकांच्या लोणावळा आणि कोणत्याही धबधब्यावरती आपल्याला जायची गरज नाही. हेच तर असं पावसाने रबर बॉल क्रिकेट. थोडेसे स्किट होतात गोलंदाज सचिन. सचिन यावेळेस जेंटल टच करतात. थर्ड मॅन रिझन चेंडू होईल गोळीच्या वेगाने पुढे आर पार सीमा पार चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. जेंटल टच करण्यात आलं. फलंदाज रोहनच्या माध्यमातून फक्त दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ पाहायला मिळते. त्यांना देखील माहिती पावसाला देखील सुरुवात झाली. चेंडू वेगाने येईल. फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि दिशा देण्याचं काम करून 4 धावा देखील मिळाल्या. चांगली बॅटिंग होते. बघा अंतूचे कपडे देखील भिजत नाही. कशा प्रकारचे ड्रेस कोड आहेत आपल्याला ते देखील समजत नाही. वाटप यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. परिस्थितीचा चेंडू बॅटवरती येत नाही. एकदा पूर्ण चेंडू उचलण्यासाठी सक्षम येत आहेत आणि तोपर्यंत उचलतील फेकतील. आता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन ऑल्सो विकेट गोविंद आणि रोहनच्या माध्यमातून पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जबरदस्त न्यूझीलंड ट्रॉफी 2026 मेगा फायनलचा दिवस अंतिम दिवस. पुन्हा एकदा सचिन सज्ज होतोय. यावेळेस फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांच्या हात समोर धावा मिळते. त्यानंतर एक्स्ट्राची धाव खर्च करण्यात आली गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. 44 धावा दाखल करते. चांगली कामगिरी होती या षटकामध्ये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा सोडून देत आहेत. पुन्हा एकदा वाईट चेंडू. दबाव आणि दडपण पाहायला मिळतं या षटकामध्ये. 45 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा सज्ज सचिन होतो. पुन्हा एकदा सोडून देतो चेंडूला आणि पुन्हा एकदा आता पंच आमच्याकडे वळतील. व्हाईटचा नो बॉलचा इशारा. ओके सेकंड बाउन्सर आपण पाहिला सचिनच्या माध्यमातून. उघडा डोळे पहा आणि चेंडू असेल प्रीवित. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 46 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा थर्ड रिझर्वला चेंडू खेळतात. नरेंद्र दादा चेंडू उचलला म्हणून तोपर्यंत धावाची संधी असेल. कोणी मिळतील कोणाशी एकदा या चतुर्वेद चपळाईच्या 2 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. मनीष होता चेंडू उचलण्यासाठी आणि एकच धाव मिळेल.
पुन्हा एकदा सचिन सज्ज होते. यावेळेस लॉफ्ट खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला बॅटर गोविंदचा. आणि आता फलंदाज बाद. शेवटचा चेंडू शिल्लक. त्यांच्या मान्यवरांना गोलंदाजी थ्रो पाहायला मिळतो आणि नरेंद्र तोपर्यंत चेंडू फेकतील तोपर्यंत तिसरी धावेच्या प्रवाहामध्ये फलंदाज होईल बाद. 2 धावा मिळतील. त्रेपन्न धावा आणि 54 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये टीम आदित्य लोण या संघासमोर. चोपन्न धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. आता कशा प्रकारची कामगिरी करतील आई एकविरा 11 संघ. आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आई एकविरा देवीचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि दुसरीकडे देखील टीम आदित्य इलोन संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच पॅक करत असतात अन्न आपल्याला पाहायला मिळतात टीम आदित्य इलोन नावाने. चला शशिकांत कांबळे मागील मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅच या प्लीज. 6 चेंडू मध्ये कारनामा केला त्यांनी रबर बॉल क्रिकेट स्पर्धामध्ये. आता त्यांच्यावरती हा नावा रेकॉर्ड आता पाहायला मिळेल आपल्याला. चला या पटापट मॅन ऑफ द मॅच साठी. आणि या क्रीडांगणावरती काही होऊ शकतो कोणत्याही क्षणी कोणताही सामना कोणत्याही टीमच्या बाजूने झुकू शकतो. क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. मागील सामन्यामध्ये देखील आबा करंडे 6 चेंडूवर 6 धावा डिफेंड केल्या होत्या आणि तिथून आडिवली संघाला परास्त केला आणि त्या ट्रॉफीवरती नाव कोरलं गेलं. रनरअप संघ ठरला होता सीएम चषक या स्पर्धेमध्ये वरप संघ. चला अनिल यांच्या शुभाशी देऊया आपण शशिकांतजी कांबळे एक लेजंड खेळाडू 40 प्लसचे. आता थोड्या दिवसामध्ये त्यांची आबाशी संवाद साधणार आहेत. ऑल इंडिया ओपन 40 प्लस मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. चला बॅटर प्लीज. अण्णा आपण बॅटर पाठवा.
आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी अंतू येतात, अंतूच्या जोडीला मनीष येत आहेत आणि तो आता येतो, तो बरसेल का? ती मजा आता पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. वन हँड, वन ओनली स्मॅश फिनिशेड मॅच. मनीष धुमाल, वरचा बायकर मॅन, कशा प्रकारची कामगिरी करेल आता ते देखील पाहणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये जरूर खेळ चांगला राहिला नाही, परंतु आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करतील त्यांची देखील प्रेक्षक भरपूर संख्येने उपस्थित आहेत इथे बॅटिंग बघण्यासाठी आणि टेनिस बॅटिंगच्या माध्यमातून शुभेच्छा देखील येतात प्रसारांच्या माध्यमातून, ते देखील सामना एन्जॉय करतात. बघा कॅमेरामॅन, आपण व्यवस्थित कॅमेरा फिरवायचे कारण की आता मनीष आले, चांगली बॅटिंग करतील यात काही शंका नाही, परंतु क्रिकेट आहे. चांगला खेळाडू आहे एक आणि जबरदस्त फाईट देतो नेहमी, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडत नाही, अशी जिद्द असावी लागते क्रिकेटमध्ये. आणि षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी ट्राय करतील गोविंद आता पाहायला मिळेल आणि स्ट्रायकरला बॅट्समॅन वरदगावचा बायकरमॅन मनीष धुमाल. चोपन्न धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी इंटर मनीष धुमाल स्ट्रायकला आणि नो स्ट्राईकला अंतो. गोलंदाजी ट्राय करते गोविंद, चला सामना चालू करायचं पंच. यावेळेस सुरेख टायमिंग फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, शरीरापासून दूर ठेवला चेंडू आणि डॉट चेंडूने सुरुवात केली गोलंदाज गोविंदनी या षटकाला. पहिल्या चेंडूवरती शांत ठेवण्यात आलं फलंदाज मनीषला. कशा प्रकारची कामगिरी करतात ते देखील पाहणं गरजेचं आहे. भरपूर साऱ्या संख्येने फॅन फॉलोइंग त्याची इथे उपस्थित आहेत. यावेळेस कडक प्रहार, चेंडू जाईल आरपार सीमा पार, येतोय धमाकेदार स्ट्रोक, चौकार एक्स्ट्रा कव्हरला. अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला सुपर कव्हरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर मनीषच्या बॅटमध्ये चौकार पाहायला मिळतोय. मी आधीच म्हटलं होतं मनीष एक चांगला बॅटर आहे, कोणत्याही क्षणी सामना कुठेही फिरू शकतो. मानिवलीच्या त्या स्पर्धेमध्ये वरप आणि हा मानिवली संघ होता, त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट गेली. 4 चेंडूमध्ये 4 षटकार टोकले होते. मुकेश गायकर होते, हल्ला केला होता. त्यानंतर मुकेश पण देखील संभ्रमित झाले होते की हा मनीष बॅटर करतो तरी काय, कारण मुकेशला देखील माहिती आहे चांगला खेळाडू आहे. आता स्ट्रायकिंगला बॅट्समॅन अंतू, अंतू कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. जबरदस्त त्यांची जर्सी पाहायला मिळते आपल्याला, व्हाईट शर्ट ब्लू बँड. यावेळेस समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत फटका आणि चेंडू उचलण्यासाठी ब्रदर येतात पप्पू, त्यांच्या माध्यमातून चुकीचं रूपांतर 2 धाव्यामध्ये, जिथे 1 होती तिथे 2 मिळाल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 7 धावा दाखल. 8 धावा दाफुलकावरती. तीन चेंडू 8 धावा दाफुलकावरती. या वेळेस सुरेख चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू होता, पूल करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोविंद, यावेळेस समोरच्या दिशेने स्वागत गोविंदचं, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा मिळतील. क्रिकेट मधला सर्वाधिक सेफ फटका लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधून 4 धाव्यांसाठी. चांगली फटकेबाजी होते पहिल्या षटकामध्ये. 12 धावा दाफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक.
यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू हाताळला होता. संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही आणि षटक क्रमांक 1 खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा दाखल करत होती टीम आदित्य विजन संघाची. अजूनही 42 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. विशाल येते षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी. विशालकडे देखील भरपूर वर्षांचा अनुभव आहे, परंतु अनुभव सिद्ध करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. दुसरीकडे देखील मनीष आहे. मनीषच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय आणि अंतूच्या बॅटमधून देखील एक चौकार आपण पाहिलाय. 42 धावांची गरज अजूनही 24 चेंडूचा खेळ शिल्लक. सेकंडला बॅट्समन मनीष. यावेळेस विशाल सज्ज होत आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसतोय. डॉट चेंडू सुरुवात केली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल आता या षटकामध्ये विशालच्या माध्यमातून. डॉट चेंडू होतोय. यावेळेस ड्राईव्ह करतायत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी जातील. चेंडू उचलतील तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 14 धावा धाव फलकावरती. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं मनीष आणि अंतूच्या माध्यमातून. अजूनही 40 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा विशाल सज्ज होतात. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या आतल्या कडेला जाऊन चेंडू यष्टीरक्षक रोहन यांच्या हातामध्ये विसावला. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. 3 चेंडू हाताळले आतापर्यंत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. आधीच म्हटलं होतं दांडगा अनुभव आहे गोलंदाज विशालकडे. ते प्रात्यक्षिक उदर मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय. आपल्याला नावाची सागीची कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु मनीष देखील तेवढाच चांगला बॅटर आहे. तो देखील अशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा विकेट केला ऑन साइड. पुन्हा एकदा चेंडू थांबलाय. मिड विकेटच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू उचलण्यासाठी. थोडेसे स्किट होत आहेत. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. आणि टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहू शकता थोडेसे स्किट झाले आणि मिळतील या 2 धावा. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 16 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करतोय विशाल. अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल. मोठे फटके मारू देत नाही मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल वरती फोकस करण्यात आले मनीष आणि अंतूच्या माध्यमातून. चांगल्या चेंडूला सन्मान. खराब चेंडूचा वरती प्रहार करतायत. यावेळेस समोरच्या दिशेने फटका ड्राईव्ह केलाय. गॅप आहे मोठा. धावांचा नाही तोटा. मिळतील 4 धावा मनीषच्या पाठमधनं. आणि या चौकारच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकेल 20 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करतायत विशाल. जरूर 10 धावा खर्च केल्यात परंतु शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस हा चेंडू देखील उसळी प्राप्त करत नाही. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि षटक क्रमांक 2 देखील खेळ संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता पाहायला मिळेल धाव फलकावरती 20 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला ना एक चौकार वगळता फक्त 8 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी राहिली आहे. अजूनही 34 धावांची गरज असेल. 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. रोमहर्षक मुकाबला काटेकी टक्कर पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये.
आता रोहन येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकिंगला बॅट्समन आणतो. चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. इथून जो संघ जिंकेल तो एस ए मिलियन या संघाशी फाईट करेल. यावेळेस लॉफ्टेड हिट, सुरेख टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक, सीमा पार, मिडविकेटच्या वरतून प्रहार, आरपार, धमाकेदार स्ट्रोक, षटकार. ओव्हरपिच चेंडू होता आणि या चेंडूचा भरपूर समाचार घेण्यात आलं. पण अंतूच्या माध्यमातून ताकदीचा वापर आपल्याला पाहायला मिळाला या चेंडू मागे आणि सीमारेषेच्या बाहेर देखील अंतूच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतो. 17 चेंडू शिल्लक, 28 धावसंख्येची गरज. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू थांबला विकेटच्या दिशेने. एकदा तर कंप्लीट दुसरीसाठी चालले आहेत आणि दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये दोन तर कंप्लीट. तिसरीसाठी जातील का? बॅटिंग साठी खेळाडू येतात, तिसरीसाठी नकार येतात आणि तो थोडेसे दमलेत. शरीरयष्टी त्यांची धाकड आपल्याला पाहायला मिळते, परंतु चांगली बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. मनीष सारखा फलंदाज असा होता 3 धावा देखील घेतल्या असत्या, परंतु जास्ती शरीरयष्टी असल्यामुळे धावता येत नाही आणि तुला दम तरुण लागतो. 2 धावा आल्या या चेंडूवरती. या वेळेस हाफ ट्रॅकर चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि त्यांना चकमा दिलाय चेंडूने. चेंडू चाललाय सीमारेषाजवळ. चेंडू अडवण्यामध्ये यश आलाय. दुसरी धावचा प्रयत्न, तिसरी धाव देखील कंप्लीट होतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मनीष अंतूच्या माध्यमातून मिळतील 3 धावा. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31 या आकड्यावरती. 15 चेंडू शिल्लक आणि 23 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा रोहन यावेळेस पूर्ण करण्याचा प्रयत्न. चेंडू थांबलाय पुन्हा एकदा. तो विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक जात आहे. यष्टीरक्षक चेंडू उचलण्यासाठी आणि मिळतील या पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 33 या आकड्यावरती. सिंगल डबलला प्राधान्य देतात, मोठे फटके येत नाहीत. 14 चेंडू शिल्लक, 21 ची गरज या मॅच मध्ये. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरला खेळतात, परंतु चेंडू थांबले मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक येतील चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. 35 धावा धाफलकावरती. 13 चेंडू शिल्लक, 19 ची गरज या मॅच मध्ये. हा चेंडू खूप महत्वाचा असेल टीम आई एकविरा 11 संघासाठी. पुन्हा एकदा रोहन सज्ज होतोय. पुन्हा एकदा हा चेंडू देखील डीप राहतोय आणि शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आदित्य संघाची 35 धावा. अजूनही ओपनिंगचे प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. 12 चेंडू शिल्लक, 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये.
पुन्हा एकदा विशाल येतात षटक क्रमांक 4 मध्ये सेकंड स्पेल आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. मागील षटकामध्ये 8 धावा खर्च केला होता. तर स्ट्राईक रेटला बॅट्समन अंतू पाहायला मिळतो. पुन्हा एकदा विशाल सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं ब्रदर जमाने. एकदा तर कपडे दुसरी साठी जातील परंतु थोडीपैकी चुकीच्या एंडला पाहायला मिळते आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. पैकी आपल्याला यष्टीरक्षक यांच्याकडे फेकायला पाहिजे होते. 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा विशाल सज्ज होतोय. यावेळेस डावी यष्टी सोडून चेंडू चाललाय आणि मिळेल व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावसंख्या खर्च केली गेली विशालच्या माध्यमातून. एक चेंडू मध्ये आता फक्त 3 धावा खर्च केल्यात. अजूनही 16 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे. इथून जर एखादी विकेट कॅरी झाली तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण होईल. एकदा मिळेल या चेंडूवरती 39 धावा फलकावरती. 15 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 10 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करतो विशाल या षटकामध्ये. कमबॅक करावं लागेल. इथून एखादी विकेट घ्यावी लागेल जर सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल या मॅच मध्ये. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात धाव खर्च केली गेली. गोलंदाज विशालच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्या बरोबर खर्च करण्यात आला. 10 चेंडू शिल्लक. 14 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. यावेळेस सुरेख मनीष धुमालच्या बॅटमधून येतो. वरबगाचा प्लॅन दाखवणारा हा दमदार षटकार. या षटकाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 46 धावा. चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये मनीष आणि त्याला देखील तितकीच चांगली साथ देतो फलंदाज अंतू. 9 चेंडू शिल्लक. 8 धावसंख्येची गरज. रनबॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. इस गेंद पे अभी बल्लेबाज आउट होते हुए मैदान के अंदर. अभी बैटिंग के लिए नरेंद्र बाहुबली आते हुए मैदान के अंदर. बहुत ही अच्छे बल्लेबाज है. बॉडी बैलेंस देखिए उनका बहुत ही अच्छा अपने को देखने को मिल रहा है. अगर हाफ ट्रैकर चेंडू अपन इनको डाल देंगे तो सीमा रेखा के बाहर ही भेज देंगे गेंदों को. लंबाई और चौड़ाई भी बहुत है. यही इनका हाइट का फायदा मिलता है. अभी देखने को मिलेगा मैदान के अंदर कैसी बल्लेबाजी करते हैं. 8 गेंदों में 8 रन की आवश्यकता है इस मैच में. अच्छी गेंदबाजी करते हुए विशाल. विकेट मिल गई है मनीष की. इस बार पैर में डाली थी गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग के दिशा में जाते हुए और 4 रन मिलेंगे. पहली गेंद पे खेलते हुए मौका बना दिया और 4 गेंद अपने को
देखने को मिलते हैं। 50 कंप्लीट, 50 रन पूरे होते टीम आदित्य इलेवन के। गेंद अच्छी थी लेकिन भले फील्डर नहीं थे। 4 रन की आवश्यकता इस मैच में। आखिरी गेंद इस ओवर की, और इस गेंद को भेज दिया तारामंडल में घुमाने को। 6 रन, सामना की फिनिश एमएस धोनी स्टाइल में, और टीम आदित्य विलन जीत गई है इस मुकाबले में। कांग्रेचुलेशंस एंड हैड लक टफ लक टीम आईएक्यू 11 संघ। चला टॉस सेटअप रिपोर्टिंग करा आदित्य इलेवन आणि एसएम इलेवन संघ। चला टीम आदित्य इलेवन